नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृत अध्याय 7 श्रावण महिना विशेष मराठी कथा स्वरूपमध्ये. अध्याय 7. सुमेघा आणि सोमवंत, मदन व पिंगला, सुमती आणि भद्रायू कथा. श्री गणेशाय नमः. हे पार्वतीपते, तुझा जय जयकार असो. तू कोट्यावधी सूर्यासमान तेज पुंज आहेस. तू विश्वाचा पालक आहेस. तू रमापतीला अत्यंत प्रिय आहेस. अत्यंत दयाळू व हसतमुख आहेस. तुझ्या गुणवर्णाने मनाला शांती लाभते. सुमेघा आणि सोमवंत. सूत सांगतात, विदर्भ नगरात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन वेदशास्त्र संपन्न सुशील ब्राह्मण मित्र राहत असत. वेदमित्र यांचा पुत्र सुमेघा व सारस्वत यांचा पुत्र सोमवंत हेही जिवलग मित्र होते. त्यांनी दशग्रंथांचे चांगले अध्ययन करून पुराण ग्रंथही मुखविदेत केले होते. ते 16 वर्षाचे झाल्यावर पितृआज्ञेने आपल्या बुद्धीचे व विद्येची चमक दाखविण्यासाठी राजाला भेटले. त्यांनी राजासमोर आपले विद्यावैभव प्रकट करून राजाला प्रसन्न केले. पारितोषिक देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरवून त्या दोघांना पती पत्नी बनवून सीमंतिनीकडे जाण्यास सांगितले. ती परम शिवभक्त असल्याचे सांगून तिने, जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर मी तुमचा सन्मान करून जी वस्तुभूषणे तुम्हाला देईल ती मला आणून दाखवा. मग मी तुम्हाला खरोखरच चतुर व विद्वान समजेन आणि मीही तुम्हाला भरपूर द्रव्य देईन, असे सांगितले. ते ऐकून दोघेही ब्राह्मण कुमार विचारात पडले व त्यांनी राजाला ते कृत्य करण्यास नकार दिला. ते राजाला म्हणाले, महाराज, हे तर मोठेच निंद्यकर्म आहे. आम्ही हे कधीच करणार नाही. आम्ही आमची विद्वत्ता दाखवून धन मिळवू. विद्या हे पंडिताचे माता, साक्षात कामधेनू संकटात सहाय्य करती, प्रवासात रक्षण करती. पण राजाने त्यांना पुष्कळ आग्रह करून ही परीक्षा देण्यासाठी तयार केले. राजाने वस्त्रालंकार आणून सोमवंताला स्त्रीवेश दिला. सीमंतिनीचे सोमवारी सायंकाळी शिवपूजन चालले असताना ते दोघे ब्राह्मण दाम्पत्याच्या रूपात तिच्याकडे गेले. सीमंतिनी अत्यंत हुशार होते. त्या शिवभक्त पतिव्रतेने हे दोघे पुरुष असल्याचे तात्काळ ओळखले, पण तसे भासवू न देता त्यांची शंकर पार्वती समजावून पूजा केली. त्यांचा उत्तम सन्मान करून त्यांना द्रव्य दक्षिणा व वस्त्रालंकार देऊन निरोप केला. सुमेघा व सोमवंत यांनी राजांची आठ पूर्ण केली होती, त्यामुळे नैषधात त्यांना चांगलाच द्रव्यलाभ झाला होता. आता राजाकडून ही द्रव्यरूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून ते दोघे आनंदाने मार्गक्रमण करीत होते. ते अरण्यातून प्रवास करीत असताना स्त्रीवेश घेतलेल्या सोमवंतांचे शरीर स्त्रीदेही झाले. अरण्यातील एकांतात त्या स्त्रीच्या मनात प्रबळ कामवासना उत्पन्न झाली. स्त्री वेशधारी सोमवंताने सुमधेकडे कामपूर्तीची याचना केली. त्याचे बोलणे ऐकून सुमेघाने त्याला झिडकारले. तेव्हा सोमवंताने त्याला आपण स्त्रीरूप झाल्याचे सांगताच सुमेघाने त्यांच्याकडे नीट निरखून पाहिले. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धारण करून समोर उभे टाकले आहे हे सुमेघाच्या लक्षात आले. अरण्यातील एकांत व कामप्रेरित होऊन सर्वस्व अर्पण करण्यास झालेली स्त्री समोर असूनही ज्यांच्या मनात जिच्याविषयी जराही अभिलाषा निर्माण होत नाही, तो पुरुष धन्य होय. तो साक्षात शंकरच, जो सत्यवचने आहे, जो नित्य सत्कर्मे करतो, ज्यांच्या मनात जराही धनासक्ती नाही, विद्वान पंडित असूनही जराही गर्व नाही, लोकांनी कितीही निंदा केली तरी खेद न मानता जो आनंदात राहतो, दुसऱ्यांचे दोष जाणूनही त्यांची अन्यत्र वाच्यता करत नाही, तो नर शंकर स्वरूपच आणावा. जो स्त्री पुरुष असा भेदभाव करत नाही, चराचरात गुरुरूप पाहतो, जो आपली तपश्चर्या, दातृत्व, पुण्यकर्मे व करते लोकांमध्ये सांगत नाही, सगळ्यांना सारखी वागणूक देतो, ज्यांच्या मनात अपार भावाला थारा नाही, जो आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा करत नाही, तो शिवस्वरूपच होय. सुमेघा खरोखरच विवेकी होता. त्यांनी स्त्रीवेषधारी सोमवंताला समजावून घरी आणले. सोमवंताच्या मातापित्यांना घडलेला प्रकार ऐकून धक्का बसला. सारस्वत ब्राह्मण छाती पिटत राजाकडे गेला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल राजाला मोठमोठ्याने ओरडून देशने देऊ लागला. झाला प्रकार ऐकून राजाने लज्जेने मान खाली घातली आणि आपण सीमंतिनीचे उगाचच परीक्षा घेतली याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. त्याने विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून, मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करण्यास तयार आहे. तुम्ही कोणतेही प्रकार अनुष्ठान करून सोमवंतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या, असे सांगितले. पण ब्राह्मणाने ते अशक्य असल्याचे सांगून राजाला नकार दिला. तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी
7 दिवस निराहार राहून अनुष्ठान करून मोठा यज्ञ केला. त्यांची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवंतांनी त्याला दर्शन दिले. राजाने देवीला सुमंताला पुन्हा पुरुष करण्याची विनंती केली. देवी म्हणाली, हे गोष्ट घडणे कदापि शक्य नाही. सीमंतीने महान पतिव्रता, परम शिवभक्त व श्रेष्ठ तपस्विनी आहे. सुमंताला स्त्री रूपच राहू दे. त्या स्त्रीचा सुमंताशी विवाह लावून दे. ह्या दाम्पत्यास दैवी गुणसंपन्न वेदज्ञ पुत्र होईल. देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत ह्या दोघांनीही बोलावून घेतले. पुढे देवींची संदेश सांगून त्यांचे मन वळविले. पुढे सुमंतांचा सुमंतीशी विवाह लावून दिला. अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला. धन्य ती सीमंतिनी, धन्य तिची शिवभक्ती. तिच्या संकल्पनेने जे घडले त्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही. मदन व पिंगला यांची कथा. सूत पुढे आणखी एक शिव महात्म्यपर कथा सांगतात. अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत असे. तो अत्यंत कामुक होता आणि पिंगळा नावाच्या एका वेश्येच्या नादी लागला होता. तिच्या मोहापायी त्याने आपल्या धर्मपत्नीचा मातापित्यांचाही त्याग केला. तो ब्रह्मकर्मे करीत नसे. मद्यमास सेवन करी. अहोरात्र त्या वेश्याविषयी विलास करीत असे. त्या काळी ऋषभ नावाचा महान शिवयोगी लोकाधिकारासाठी भूलोकी संचार करत होता. एकदा अकस्मात तो पिंगळ्याच्या द्वारी आला असता पिंगळा व मदन यांनी त्यांचे उत्तम स्वागत करून यथासांग पूजन केले. त्याला उत्तम भोजन, वस्त्रालंकार दिले व आपल्या सेवेने संतुष्ट केले. पहाटेच्या समय शिवयोगी एकदम अदृश्य झाला. दोघांना त्यांचे नवल वाटले. काही दिवसांनी दोघे मरण पावले. पण पूर्वजन्मी एका थोर शिवयोगांच्या अल्प सेवेमुळे दोघांना उत्तम कुलात जन्म मिळाला. मदनाने दाशार देशाचा राजा वज्रबाहू व त्यांची पट्टराणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला. तर पिंगळेने सीमंतिनीच्या कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवण्यात आले. सुमती आणि भद्राऊ कथा. सूत सांगतात, दाशार देशाच्या राजा वज्रबाहूला अनेक राण्या होत्या. त्यांची पट्टराणी सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचा द्वेष करायचा. सुमतीचा पुत्र राज्याधिकार होऊ नये म्हणून त्यांनी सुमतीवर अन्नातून विषप्रयोग केला. विष अंगावर फुटून तिला ठायी जखमा झाल्या. तशातच ती प्रसूत झाली. जन्मलेल्या मुलांच्या अंगावरही फोड होते व त्यातून अहोरात्र रक्त व पू गळत असे. पडलेल्या शतामुळे दुर्गंधी येत असे. राजाने अनेक नामांकित वैद्यकाकडून खूप औषधोपचार केले, पण त्या दोघांचीही व्याधी बरी होत नव्हती. शेवटी कंटाळून राजाने एक कटू निर्णय घेतला. राणीला व मुलाला रथात घालून निर्जन अरण्यात सोडून दिले. अरण्यात सोडल्यामुळे सुमती अतिशय खडतर परिस्थितीत सापडली होती. तिच्या देहासोबत तिचे अंतःकरणही दुखावले होते. सुमती शिवभक्त होती. ती सतत शंकराचा धावा करत असे. हे शंभू महादेवा, तुला माझी दया कशी येत नाही? भक्त रक्षक अशी तुझी त्रिजगती कीर्ती. हे कैलासपती, तू जगाला वद्य आहेस. मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस. हे पंचवदना, तू त्रिदोषांचे निवारण करणारा जगांचे आदिस्वरूप अजन्मा आणि अजित आहेस. तूच हे मायारूपी चक्र चालवितेस. विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेल्या हे जगद्गुरू, मी तुला शरण आहे. माझ्यासाठी धावते, मला मार्ग दाखव. सुमती भयंकर आह्लापेष्टा सोसत असताना पक्षी तिला सावली देण्यासाठी पंख पसरत असत. तिच्या बाळावर पाणी शिंपडून त्याच्या तोंडात मध व फळांचे मधुर रस चोचीने घालत असे. वनगाई शेपटीने बाळाला वारा घालत असत. त्या सर्वांचे प्रयत्न पाहून राणीलाही भरून यायचे. अरण्यातून जात असता तिची एका गावोगावी माल विकणाऱ्या वाण्याबरोबर भेट झाली. त्यांनी तिला व तिच्या मुलाला वैश्यनगरास आणले. तिची आणि नगराधिपती पद्माकर यांची भेट घालून दिली. तिचे पूर्वव्रत ऐकून पद्माकरालाही खूप वाईट वाटले. पद्माकरांनी सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला व जवळच एक घर बांधून दिले. त्यांनी सुमती व तिच्या मुलावर अनेक वैद्यकर्वी उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी निराश सुमतीने शंकरावर आपला भार सोडला. पुढे काही दिवस लोटल्यावर सुमतीचा मुलगा मरण पावला. तो तिच्या जगण्याचा एकमात्र दिलासा होता. तिच्या शोकाला पारावर उरला नाही. तेव्हा तिथे ऋषभ ह्या महान शिवयोगांचे आगमन झाले. त्याही परिस्थितीत पद्माकराने त्याचे स्वागत करून पूजा केली. ऋषभाने सुमतीला विरक्तीपार उपदेश केला. ऋषभ म्हणाला, सुमती, रडून रडून एवढा शोक कशासाठी करीत आहेस? तुझे पूर्वजन्मांचे माता पिता, आप्त पती पुत्र हे सर्व आज कोठे आहेत सांगशील?
84 लक्ष योगी फिरत असल्याचे तेथील तुझे सगळे सोयरे कुठून आले, कुठे गेले तेही सांग. पुढे जन्म मरणाचे असे किती फेरे घालवायचे आहेत याचा कधीतरी विचार केला आहेस का? आत्मा हाच अमर आहे, नित्य व शाश्वत आहे. शरीर क्षणभंगुर आहे, नाशवंत आहे. अंग पाण्यावर तरंग उठतात आणि विरून जातात. मृगजळ हे दिसते, पण ह्या गोष्टी जशा मिथ्या आहेत तसे शरीर हे मिथ्याच आहे. चैतन्य आडून तयार झालेली एक लाट, तिचा शोक कशासाठी करायचा? ह्या शरीराबद्दल मी काय सांगू? हे तर कष्टरूपी वृक्षांचे उद्यान आहे. मुली, गुरुला शरण गेले नाही तर प्राण्यांचा उद्धार कसा होणार? म्हणूनच म्हणतो, हा सगळा मायेचा पूर आहे, हे तू लक्षात घे आणि वेळीच सावध हो. ह्या शरीररूपी घरांची आसक्ती धरू नकोस. गंगेमध्ये 2 काष्टाने एकत्र यावे, काही काळ जोडीने प्रवाहातून जावे आणि अंती विलंग व्हावे, तसे पती-पत्नींचे प्रपंचातील सहजीवन असते. जेवढा ऋणाबंध तेवढाच सहवास. कितीतरी पक्षी झाडावर येऊन बसतात, ऊन लागते म्हणून वाटसरू झाडाच्या सावलीत येतात. आल्या गेल्या पाखरांची व पाणथस्यांची चिंता वृक्ष करतो का? सगळे सोयरे हे तसेच असतात. प्रपंच हा नुसता खेळ आहे, आपण त्याला सत्य मानतो, हेच मोठे अज्ञान. मायामय प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव हे 2 पक्षी बसलेले आहेत. शिव हा सर्वसाक्षी आहे, नित्य सावध आहे. तो कशातही गुंतत नाही. जीव विषयरूपी फळे खातो आणि त्याला स्वतःचाच विसर पडतो. तो जन्म मरण भोगत राहतो. त्यामध्ये एखाद्या पुण्यवंत जीव सद्गुराला शरण जातो. तो पुण्यवंताला त्यांचे निज स्वरूप दाखवितो. मग तो पुण्यवंत स्वतः शिवस्वरूप होऊन शिवांची भक्ती करतो. ते दिव्य निरखून ऐकून पद्माकर व सुमतीला धन्य धन्य वाटले. सुमतीने धावत जाऊन शिवयोगी ऋषभांचे पाय धरून त्यांना आपल्यावर कृपा करण्याची विनंती केली. ते ऐकून ऋषभाने मन द्रविले. त्यांनी सुमतीला शिवांचा महामृत्युंजय मंत्र सांगितला. महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिच्या सर्वांगीला लावले. त्या भस्मांच्या प्रभावाने सुमतीच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या होऊन ती तेजस्वी व अप्सरापेक्षाही सुंदर दिसू लागली. तसेच मंत्रोमुक्त भस्म ऋषभाने तिच्या मृत पुत्राच्या अंगाला लावले. त्या योगी प्राणसंचार होऊन तोही जिवंत झाला, पूर्ण निरोगी व सुखरूप झाला. ते पाहून पद्मकारास धन्य वाटले. गुरुकृपा व गुरुमंत्राने तो प्रभावित झाला. सुमतीने आपल्या मुलाला ऋषभांच्या पायावर घातले आणि हात जोडून म्हणाली, सद्गुरुनाथा, मी माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकला. माझ्या शरीराच्या पादुका करून तुझ्या चरणी घातल्या तरी तुझे उपकार फेटणार नाहीत. शिवयोगी ऋषभ म्हणाला, मुली, ह्या तुझ्या पुत्राला आयुष्य, आरोग्य, अद्वैत ऐश्वर्य प्राप्त होईल. हा पृथ्वीवर राज्य करेल. मी याचे नाव भद्रायू ठेवित आहे. हा मोठा होईपर्यंत तू येथेच राहा. महामृत्युंजय मंत्रांचा श्रद्धेने त्रिकाल जप कर. पण हा राजपुत्र आहे ही गोष्ट कोठेही प्रकट करू नकोस. शिवयोगी ऋषभ पद्मकर व त्या मायलेकरांना अनेक आशीर्वाद देऊन अंतर्धान पावला. सुमती तेथेच राहिली. शिवयोगी ऋषभांच्या आठवणीने तिचा कंठ दाटून येत असे. त्यानंतर भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर एके दिवशी शिवयोगी ऋषभ पुन्हा अकस्मात प्रकट झाला. सुमती व भद्रायूने धावत जाऊन त्यांचे पाय धरले, अश्रूने त्यांचे चरण धुतले, आदराने घरात नेऊन पूजन करून स्तुती केली. पूर्वीचे उपकार स्मरण कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायूला नीतिधर्म समजावून सांगितला. ऋषभ म्हणाला, बाळ भद्रायू, वेद, शास्त्रे आणि पुराणे ह्यामध्ये धर्म हा नीतीविषयक जो नियम सांगितलेला आहे त्यांचे यथोयोग्य पालन कर. माता पिता व गुरु यांच्यावर निष्ठा ठेव. सर्व भूतांच्या ठायी एक शिवतत्व आत्मरूपाने विराजमान आहे याचे नित्य स्मरण ठेव. काळ, वेळ आणि आसपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोल. अतिथी, देव, मित्र, स्वामी, वेदविद्या, यज्ञकर्मे, पक्षी, शेती, विद्या आणि संपत्ती याच्यावर वारंवार लक्ष द्यावे. आपली लहान मुले, पत्नी, शत्रू, दास, घरातील घटना व प्रसंग, आजारपण यांची कधीच अपेक्षा करू नये. लोकांच्या कल्याणाची इच्छा धरावी. कोणत्याही प्रकारे परपीडा करू नये. परस्त्री व परद्रव्य यांची अभिलाषा करू नये. स्नान, जप, अध्ययन, होम, गो ब्राह्मणांची सेवा, श्रवण, मनन, निजध्यास ह्या गोष्टी आळस न करता तत्परतेने कराव्यात. श्रम, भोजन आणि निद्रा ह्या गोष्टी प्रमाणात असाव्यात. दान, सत्कर्म, अभ्यास व श्रवण ह्यात कधीच आळस करू नये. धर्मपत्नीवर प्रेम करावे. परस्त्रीविषयी आदर व सद्भावना ठेवावी. शत्रूविषयी क्रोध, साधुजनांविषयी नम्रता,
द्वेष्टा जननेविषयी, मंद संत व भक्त याविषयी, विनयी संसारात सूत्रस्थ करणाऱ्या दुर्जनाविषयी, मत्सर व दंभ आणि सर्वसामान्य लोकांविषयी हितभावना धरावी. शंकराचे नित्य ध्यान करावे. त्याने हल प्रशन करून जगाला संकटातून सोडवले. त्यांच्याप्रमाणे आपले जीवन लोककल्याणासाठी कसे उपयोगी पडेल यांचा विचार करावा. आपले धन, आयुष्य, ग्रहकलय, मैथून, औषध, मंत्रविद्या, गुरुमंत्र, दिलेले दान, आपला मान व झालेला अपमान ह्याविषयी कोठेही वाच्यता करू नये. निंदा करणारे, शिवभक्तीस विरोध करणारे, मद्यपी, कृतज्ञ, धर्मभ्रष्ट यांचे दर्शन करू नये. बंधू, सोयरे, स्वजन यांच्याशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवावा. शिवभक्ताने आपल्या मस्तकी, कंठी, दंडात व मनगटात रुद्राक्ष धारण करावे. शिवपूजन प्राणांतीही सोडू नये. नेहमी शिवकवच म्हणावे. मृत्युंजय हा मंत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. या मंत्राचे निष्ठेने नित्य पठण केल्यास अपमृत्यू येत नाही, मृत्यूभय नाहीसे होते. सोमवार, प्रदोष, शिवरात्री ह्या व्रताचे श्रद्धेने विधियुक्त आचरण करावे. शास्त्राला प्रमाण मानून सत्पात्री दान दिल्याने ऐश्वर्य वाढते. सुंदर पत्नी, उत्तम व रसाळ वाणी, उत्तम चारित्र्य व औदार्यादी सद्गुण असणाऱ्यांचे जीवित सफल होय. स्पष्ट हे खरे बोलणे हेच वाणीचे व्रत होय. संकटकाळी धैर्य धरावे. युद्धात पराक्रम करावा. याचकांना विनिमुख पाठवू नये. जेथे शिवलिंगांचे पूजन होत नाही तेथे मुद्दाम जाऊन पूजन करावे. जो दुसऱ्यांचे कर्तव्य पाहून चरपडत नाही, दुसऱ्यांच्या आनंदात मनपूर्वक सहभागी होत नाही, जो सर्वांचे हित चित्ततो, तोच खरा शिवभक्त. पृथ्वीवर खरी चारच मोठी रत्न आहेत: अन्न, पाणी, शुभशीत व औदार्य. कोणाच्या वर्मावर बोट ठेवून त्याला अपमानित करू नये. साधू संतांचे आशीर्वाद घ्यावेत. शिवकृपेने भाग्योदय झाला तरी स्वधर्म सोडू नये. गुरु आणि शंकर हे एकरूपच आहेत. त्यांच्यात कधीही भेदभाव करू नये. कुल, शील, विद्या, धन, राज्य, तप, रूप आणि वैवान ह्या 8 गोष्टीचा फार लवकरच गर्भ होतो, म्हणून सावध राहावे. सौंदर्याने मनुष्य शोभून दिसतो. त्यांनी सद्गुणरूपी अलंकार धारण केले असतील तर ते सौंदर्य खुलते. जर तो ज्ञानीही असेल तर उत्तमच. अशा ज्ञानी मनुष्याच्या अंगी दया, क्षमा व शांती असेल तरच तो सर्वश्रेष्ठ होय. सूत म्हणाले, अशा प्रकारे त्या शिवयोगाने भद्रायुला अनेक प्रकारे स्वधर्मांचा व नीतीचा उपदेश केला. त्या उपदेशाचे, वचनांचे पालन केल्याने आपापल्या व्यवहारात अडचणी येणार नाहीत. कवी म्हणतो, हा 7वा अध्याय म्हणजे कैलास पर्वत, त्यावर उमारमण वास करतो. याचे पारायण हीच गिरिप्रदक्षिणा. ती करणाऱ्या सद्भक्तांना निर्दोष यश मिळते. किंबहुना हा अध्याय म्हणजे हिमालय. भक्ती ही त्यांची कन्या उमा. तिच्याशी विवाह करून तो शंकर जणू सासऱ्यांच्या घरी राहिला आहे असे. श्री सांब सदाशिव पर्णपस्तु. फलश्रुती. ह्या अध्यायाच्या पठणाने स्वभाव सुधरेल, सन्मार्ग मिळेल, अनाथ सनाथ होतील, सद्गुरांची भेट होईल. तर अशा प्रकारे आपण शिवलीला अमृत अध्याय 7 पाहिलेला आहोत. कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.